बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या पोरी साहेबिणी झाल्या हो. कारण शहीद शिक्षण प्रसारक मंडळात BSc IT पासून ते मायक्रोबायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स ते MSc कम्प्युटर सायन्स, मायक्रोबायोलॉजी ते केमिस्ट्री पर्यंत, BCA, BMM, DMLT, GNM नर्सिंग, D फार्मसी, PG DMLT, एक्स-रे टेक्निशियन, डिप्लोमा इन आर्किटेक्चर असे विविध कोर्सेस एका छताखाली शिकता येतात. 200हून अधिक विद्यार्थिनींची TCS, इन्फोसिस सारख्या बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये निवड. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज कम्प्युटर लॅब, निवासाची सोय. SNDT महिला विद्यापीठ मान्यता प्राप्त महाविद्यालय तसेच NAC A ग्रेड मानांकित संस्था. बसची सोय, प्लेसमेंट हमी, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू, स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. म्हणूनच जिल्ह्यातील 130हून अधिक गावातील 1500 पेक्षा जास्त पालकांचा विश्वास असलेली शहीद संस्था. मुक्काम पोस्ट टिटवे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. आषाढी एकादशीच्या निमित्तानं कोल्हापूर ते प्रति पंढरपूर अर्थात नंदवाळ या मार्गावर दरवर्षीप्रमाणे यावेळीही पायी दिंडी अतिशय भक्तिभावानं पार पडली. हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात सहभागी झाले. या भक्तिमय वातावरणात गोकुळ दूध संघाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत सुगंधी दूध आणि हरिपाठ पुस्तकांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. या पायी दिंडीचे औचित्य साधून दिंडीतील भाविकांना गोकुळच्या वतीने 5000 सार्थ हरिपाठ पुस्तिका तसेच सुगंधी दुधाचे वाटप गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगुले, अजित नरके, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, संभाजी पाटील, संचालिका शौमिका म्हाडिक उपस्थित होते. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना चेअरमन नावीद मुश्रीफ म्हणाले, नंदवाळ दिंडीत दरवर्षी हजारो वारकरी सहभागी होतात. गोकुळतर्फे आम्ही त्यांच्यासाठी दिलेले दूध आणि हरिपाठ हे केवळ सेवा नव्हे तर आमचं भक्तिभावातून केलेलं योगदान आहे. शेतकरी हे गोकुळचे आधारस्तंभ आहेत. त्यांचं हित आणि समाजाची सेवा हेच गोकुळच्या खऱ्या अर्थानं काम आहे. या प्रसंगी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, लक्ष्मण धनवडे, उल्हास पाटील, महिला नेतृत्व अधिकारी मृण्मयी सातवेकर, संपदा थोरात, संघाचे अधिकारी, कर्मचारी व महिला स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच अतिशय भक्तिभावाने हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात गोकुळनं दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय एक सामाजिक बांधिलकी जपलेला आहे. त्याचं एकूणच सगळ्या भाविकांमधून मोठ्या प्रमाणात कौतुक होत होतं. गोकुळनं केवळ दूध विक्री करण्यापेक्षा सभासद आणि शेतकरी आणि भाविक या सगळ्यांची वेगळ्या पद्धतीने काळजी करत, त्यांना काही मदत करत, वेगळी भूमिका, एक सामाजिक भूमिका जपल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्यासह सर्व संचालकांनी या अतिशय चांगल्या उपक्रमात भाग घेतला. त्यामुळे एकूणच भाविकातून या संदर्भात अतिशय आनंदाच्या भावना व्यक्त केल्या जात होत्या. धन्यवाद.